पुढची बातमी मुक्ताईनगरमधून येते आहे। मुक्ताईनगरमध्ये केळी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा बाळगली होती। ती मदत अद्यापही मिळालेली नाही। विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारलेली आहे। प्रशासनाने पंचनामे करूनही विमा कंपनीकडे वादळी वाऱ्याच्या नुकसानाची नोंद नाही असं कारण देत नुकसान भरपाई नाकारली आहे। या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधलाय, त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, मात्र शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांमुळे अडचणीत सापडला असून मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठा पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या पुराप्रमाणे लावलेलं पीकच भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या अडचणीत सापडला आहे। मुंबईच्या बैठकीला ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। 6 तारखेच्या वादळावरची त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली, परंतु आता नंतर आमच्या असं लक्षात येते आहे की या कंपनीने आमचे क्लेम रिजेक्ट केले, नाकारले। का तर नायगावच्या वेदर स्टेशन मध्ये त्याची नोंद झालेली नाहीये म्हणून वादळाची। प्रत्यक्षात नायगाव ते अंतुर्लीचं अंतर हे 10-12 किलोमीटरचं अंतर आहे आणि या एवढ्या मोठ्या अंतरामध्ये त्या मशीन मध्ये शक्यच नाहीये। जर नायगावमध्ये वादळ झालेलं नाहीये तर ते मशीन मध्ये येणं शक्यच नाहीये। आता आपण जर पाहिलं असेल की शेतामध्ये पूर्ण पीक हे आळो पडलेलं आहे आणि आळो पडलेल्या पिकाला जर तिथे पंचनामा करायचं म्हटलं तर काहीतरी दिसणं गरजेचं आहे। पण जर अजूनही त्यांनी पंचनामे नाही केले आणि जर आपण त्या गोष्टीमध्ये जर तात्काळ नाही पंचनामे झाले तर ते आम्हाला फेकणंही कठीण होऊन जाईल। तुम्ही शेतकऱ्यांचे हाल अपेक्षा पाहू नका। शेतकरी आत्महत्या करतील किंवा तुम्ही करायला भाग पाडू नका, कारण विमा कंपनीमध्ये शेतकऱ्याचा जेवढा हिस्सा असतो तेवढा महाराष्ट्र शासनाचा असतो, केंद्र शासनाचा असतो। तर ते आपली सर्वांची फसवणूक करते हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।